मित्र हो, जर तुमचं वजन खूप वाढलेलं असेल, पोटाचा घेर वाढला असेल, कमरेची चरबी वाढली असेल, मांड्याची चरबी वाढली असेल आणि एकूण तुमचं शरीर पूर्णपणे स्थूल झालं असेल, जड पडलं असेल, आळस सुस्ती तुमच्या शरीरामध्ये आली असेल आणि काही केला तुम्हाला व्यायामच करावासा वाटत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी बेडवरती झोपून खूप चांगल्या प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीनं घरच्या घरी कुठेही बाहेर न जाता, 1 रुपया न खर्च करता, जिमला किंवा क्लासला न जाता घरच्या घरी कशा पद्धतीनं आपण वजन, पोटाची चरबी, मांडीची चरबी, कमरेची चरबी खूप चांगल्या प्रकारे कमी करू शकतो, अशा पद्धतीचे खूप सोपे सहज करता येतील असे व्यायाम प्रकार सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या आणि ती करण्याचा प्रयत्न करा. आणि दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत, माझ्या समोर हा व्यायाम तुम्ही करा. नक्कीच तुमचं वजन, पोट, कंबर 1 महिन्यामध्ये कमी झाल्याशिवाय राहणारच नाही, हे मी 100% खात्री देतो. तर मित्र हो, बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आळस येतो, कंटाळा येतो, थंडी असते, बाहेर उठू वाटत नाही, किंवा वजन जास्त असल्यामुळे आपले पाय दुखतात, गुडघे दुखतात, किंवा बाहेर आपल्याला फिरायला जागा नसते, कधी पाऊस असतो, कधी अजून काही आपल्याला उठायला उशीर झालेला असतो, किंवा बऱ्याच लोकांना सकाळी उठणं शक्यच नसतं, रात्री उशिरापर्यंत जागलेले असतात. मग अशा वेळेला तुम्ही रात्री झोपताना सुद्धा हा व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. अट मात्र एकच आहे की तुमचं पोट किमान 3-4 तास तरी उपाशी असलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, तुमची जी थंडी जी आहे ती गायब करायची आहे, किंवा तुमचा जो आळस आहे तो गायब करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात सुरुवातीला या अशा पद्धतीनं पूर्णपणे आळोखे पिळोखे असे उजवीकडे डावीकडे द्यायचे आहेत. हे अशा पद्धतीनं फक्त करायचं तुम्हाला. ही सगळ्यात पहिली एकदम सोपी स्टेप आहे. काय करायचंय, हे बरेच लोक काय करतात, सकाळी उठल्या उठल्या वळत पडतात, आळस करतात, मोबाईल बघत बसतात, काही जण तास तशाच पद्धतीनं. पण ते सगळं बाजूला ठेवा. आधी हेल्थ महत्वाची आहे, प्रकृती महत्वाची आहे, तब्येत महत्वाची आहे. लक्षात ठेवा, ही तब्येत चांगली असेल तर सगळं चांगलं होऊ शकतं. ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनाला 1000 वेळा सांगत राहा. हे अशा पद्धतीनं स्ट्रेचिंग करायची आहे हाताची. आणि त्याच्यानंतर मग पायाला आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं मिचकी डान्स करायचा आहे. हे वॉर्मअप करायचं आहे आपल्याला. हे बघा, खूप छान. बेडवर झोपल्या आहे, कुठं जायचं नाही, काय नाही. सकाळी उठल्या तुम्ही संडास लघवी करून या, तुमच्या प्रातिविधी उरका आणि त्याच्यानंतर करत राहा. नसेल संडास लघवी तर अशाच पद्धतीनं तुम्ही करायला सुरुवात करा. व्यायाम चालू असताना तुम्हाला जर प्रातिविधी आलं तर तुम्ही ते करायला जाऊ शकता. हे अशा पद्धतीनं थोडंसं पाणी पिऊ शकता, एक अर्धा ग्लास वगैरे व्यायाम सुरू करण्याच्या अगोदर. मध्ये मध्ये तहान लागली तर 1-2 घोट पाणी देखील तुम्ही पिऊ शकता. हे अशा पद्धतीनं हे वॉर्मअप पायाचा झाला. त्याच्यानंतर पायाची स्ट्रेचिंग करण्यासाठी आपल्याला हे पायाचे जे पंजे आहेत ते पूर्ण आतमध्ये आपल्याला काय करायचे आहेत, खेचून घ्यायचे आहेत. तुम्हाला दिसते असं, परत बाहेरच्या बाजूला, परत मधल्या बाजूला, परत बाहेरच्या बाजूला, परत मधल्या बाजूला. हे अशा पद्धतीनं 5 वेळा 10 वेळा तुम्हाला हे करायचं आहे. खूप चांगली स्ट्रेचिंग आणि खूप चांगलं वॉर्मअप तुमच्या पायाचं, संपूर्ण शरीराचं झोपल्या व्यायाम करण्यासाठी याच्यामुळं होणार आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे अशा पद्धतीनं तुम्हाला गुडघे दुमडून घ्यायचे आहेत. आणि ते गुडघे दुमडल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे हात छातीवरती ठेवायचे आणि इकडे तुम्हाला अशा पद्धतीनं ते पाळायचे आहेत. लाड येऊ द्यायचा आहे तुम्हाला, लाड येऊ दे. हे अशा पद्धतीनं हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1 महिना सातत्यानं करा. तुम्ही म्हणाल डॉक्टर काय कमाल केली. 8, 9, 10. 1 नंबर. जर तुम्ही जास्त वेळ करू शकत असाल तर जास्त वेळ करा. रात्रभर झोपून आपलं शरीर एकाच पोझिशनला असतं, अवघडलेलं असतं, मान पाठ कंबर ताटून गेलेली असते, मांसपेशी सगळ्या किंवा रक्तवाहिन्या तिथं संत झालेल्या असतात. त्याच्यामुळे त्या जाग्या होतील आणि आपल्या मेंदूला सिग्नल जाईल काय, की आता मालक आपले जागे झालेले आहेत, आपण सुद्धा जाग झालं पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा व्यायाम आपल्याला करायचा आहे. ही झाली एक महत्वाची स्टेप. आता काय करायचं आपल्याला, अशाच पद्धतीनं ते पाय दुमडलेले ठेवायचे आहेत. हात असे तुम्हाला काय करायचे आहेत, जमिनीवरती ठेवायचे आहेत सपाट. आणि तुमचं जे
सीट आहे ते तुम्हाला वर उचलायचं आहे, खाली ठेवायचं आहे. 1 2 3 रामकृष्ण हरी, सोपा सोपा व्यायाम आहे. 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आता काय करायचं आपल्याला, एक पाय जो आहे तो अशा पद्धतीनं लांबवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तो पाय वर उचलायचा आहे अशा पद्धतीनं. हे बघा, जेवढा शक्य होईल तेवढा वर उचलायचा. तुमचा जर एवढा उचलत असेल तर एवढाच उचला, नो प्रॉब्लेम. पण उचला. काही वेळेला ह्या पोझिशनला धरून ठेवा, काही वेळ अशा पद्धतीनं. 90 डिग्रीमध्ये झाला माझ्यासारखा तर ठीकच आहे, नसेल तर हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिसनं हे शक्य होईल. किती वेळा करायचं? 10 वेळा. 2 3 4 खूप छान. 5 तुम्ही फक्त सुरुवात करावं, मी तुम्हाला 100% खात्री देतो तुमच्या ह्या वजनाची, कमरेची, पोटाची चरबी कमी व्हायचं. 5 6 7 8 9 10. आळस करायचा नाही, आळस केला की गेला म्हणून समजा. बघा, हे तुम्हाला वाटतंय झोपून राहणं, आळस करणं, मोबाईल बघत बसणं म्हणजे एन्जॉय आहे. नाही, हा एन्जॉय आहे. तुम्ही करायला तर सुरुवात करा, एन्जॉय वाटेल तुम्हाला. परत त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हा पाय दुमडायचा, हा पाय वर घ्यायचा. 1 2 3 4 5 6 बारीक दम लागलाय बघा. 7 8 9 10. खूप छान. आता काय करायचंय, दोन्ही पाय सोबत वर उचलायचे आपल्याला. हे बघा, 1 व्हेरी गुड, खाली सोडा. 2 खूप छान. 3 खूप चांगला ताण, स्ट्रेच तुमच्या पोटावरती येणार आहे, कमरेवरती, मांडीवरती येणार आहे. 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आता काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीनं सायकल चालवायची. चला, सायकल 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 ग सायकल सायकल. एक नंबर फ्रेश वाटणार आहे तुम्हाला ह्याच्यामुळं, हे अशा पद्धतीनं. ओके, सायकल चालवा. किती वेळ चालवायची तेवढी वेळ चालवा, पण सुरुवात करत असताना एकाच दिवशी जास्त करू नका. नाहीतर तुम्ही म्हणाल डॉक्टर आज माझं अंग दुखायला लागले, दुसऱ्या दिवशी मी करणार नाही. असं अजिबात करायचं नाही. सहन होईल असं टप्प्याटप्प्याने करायचं. 5 वेळा करा, नंतर 10 वेळा, नंतर 15 वेळा. हळूहळू तुम्हाला ह्याचं व्यसनच लागलं पाहिजे, आणि हे चांगलं व्यसन आहे, लक्षात ठेवा. तुम्ही तंबाखू, बिडी, सिगारेट, अजून काय चहाचं व्यसन करता, सगळं व्यसन करता, पण हे चांगलं व्यसन करत नाहीत. बघा, कुठलीही सवय लागण्यासाठी, चांगली असेल किंवा वाईट असेल, फक्त ती गोष्ट तुम्ही सलग 21 दिवस करा. त्याच्यामुळे हा देखील व्यायाम तुम्हाला फक्त 21 दिवस करायचा आहे. त्याच्यानंतर आयुष्यभर तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर लगेच ब्रेनला सिग्नल जाईल की मालक, आपल्याला तो व्यायाम करायचा, डॉक्टर किरणचा व्यायाम करायचा, झोपून बेडवरचा व्यायाम करायचा आपल्याला. मग तुम्ही ते सकाळी करा किंवा संध्याकाळी झोपताना करा, नो प्रॉब्लेम. पण करण्याला महत्व आहे. ठीक आहे, ही सायकलिंग झाली. आता काय करायचंय, दोन्ही पायाची सोबत सायकलिंग करायची आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक नंबर काम आहे. तुमचं वजन 100 किलो असू द्या, 110 किलो असू द्या, ते हळूहळू कमी झाल्याशिवाय राहणार नाही. ही चरबी पाण्यासारखी वितळून जाईल, पातळ होऊन जाईल, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, अशाच पद्धतीनं पाय लांबून पाय वर करायचे, आणि पाय वर केल्यानंतर थोड्या वेळ धरून त्याच्यानंतर खाली टेकवायचे. खाली टेकवत असताना मात्र पूर्ण जमिनीवरती, कॉटवरती, बेडवरती ठेवायचे नाहीत, आदर ठेवायचे, आदर उचलायचे. बघा, तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसेल असं मी सांगतो. हे बघा, पायाकडे लक्ष द्या तुम्ही. हे बघा, 1 2 3 4 खाली टेकवत नाही मी. 5 6 7 गच्च बसलेली जी चरबी आहे ना, ती मेणासारखी वितळायला लागेल. 6 मांड्या, 7 8. तुम्हाला जर असा त्रास होत असेल कमरेला जास्त, तर तुम्ही अशा पद्धतीनं हात तिथं सीट खाली ठेवा आणि नंबर 1 काम करते. बघा, 9 10
खूप छान. ह्याच्यामुळे तुम्हाला चांगले मदत होते. कंबर दुखत नाही हे खाली हात ठेवल्यामुळं. म्हणजे कशा पद्धतीनं सोपा करू शकतो व्यायामाला हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. तर हे झाली महत्वाची स्टेप. आता काय करायचं आपल्याला, एक जो हा पाय आहे तो अशा पद्धतीनं तुम्हाला दुमडायचा आहे आणि दुसरा पाय तुम्हाला काय करायचा आहे, गोल फिरवायचा आहे अशा पद्धतीनं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी ज्या पद्धतीनं काउंटिंग करतो लाडात आल्यासारखे, किंवा लहान असताना आपण जसं 1 2 म्हणत होतो का, तशाच पद्धतीनं काउंटिंग तुम्ही पण करा. फ्रेश वाटेल, आनंद वाटेल, उदास वाटणार नाही. कधीही उदास राहून किंवा करायचंय म्हणून बळजबरी व्यायाम करू नका. चांगलं असतंय आपल्या शरीरासाठी, मनासाठी चांगलं असते, तब्येतीसाठी चांगलं असते, म्हणून औषध समजून हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर उलट फिरवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर दुसरा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. हे झालं. आता काय करायचंय, दोन्ही पायाचे गोल गोल फिरवायचे. खाली तुम्हाला सपोर्ट द्यायचा हे करत असताना मात्र, जेणेकरून तुमची कंबर आवडणार नाही. 1 2 3 खूप छान. 4 5 6 7 8 9 10. अच्छा, व्हेरी गुड. किती छान आहे बघा बरं. त्याच्यानंतर उलट फिरवायचं. आता आपण सरळ फिरवलं तर आता उलट फिरवायचं आहे बघा. 1 2 3 सावकाश. 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला वाटतंय का नाही आपण फिट दिसावं, तंदुरुस्त दिसावं, आपलं पोट वाढवू नये. बघा लक्षात ठेवा, पोट जेव्हा सुटतं, कंबर जेव्हा सुटते, तेव्हा तिथूनच आजार सुरुवात होतात. तुम्हाला बीपी होते, शुगर होते, कोलेस्ट्रॉल वाढते, चरबी वाढते, ट्रायग्लिसराईड वाढते, हृदयविकाराचा धोका वाढते. सगळ्या नसा तुमच्या ब्लॉक होऊन जातात वजनामुळे, कारण त्याच्यावर सगळी चरबी जमा होते. सुलपणा येतो, सुस्तीपणा येतो, चेहऱ्यावरती अजिबात चमक येत नाही. एक ना अनेक तक्रारी आपल्याला निघून जातात. बघा लक्षात ठेवा, काही मनाला वाटेल ते खाणं, मनाला वाटेल तेवर झोपणं, व्यायाम न करणं म्हणजे एन्जॉय अजिबात नाही. वेळेवर तुम्ही जेवण करणं, वेळेवर झोपणं, चांगला विचार करणं, मानसिकता ठेवणं, चांगली अशा पद्धतीने व्यायाम करणं नियमित, हे चांगलं आयुष्य आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर काय करायचं आपल्याला, आपण अशी जी सायकलिंग केली होती ही सरळ, ती उलटी सायकलिंग करायची. आता हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 मोकळच करून सोडतो बघा तुम्हाला 10. आणि माझा निश्चय आहे, तुम्हाला फिट केल्याशिवाय मी राहणार नाही. हे माझं टार्गेटच आहे की माझ्या प्रत्येक ऑडियन्स, प्रत्येक प्रेक्षक हे चांगला तंदुरुस्त राहायला पाहिजे, मेंटली आणि फिजिकली सुद्धा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, गुडघे अशा पद्धतीने दुमडायचे आहेत. आणि गुडघे दुमडल्यानंतर आपला जो वरचं धड आहे ते अशा पद्धतीनं तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्हाला वर उचलायचं आहे. हे वर उचलल्यानंतर इकडं आणि इकडं, उजवीकडे डावीकडे उजवीकडे असं तुम्हाला फिरायचं आहे. हे अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 खाली ठेवायचा प्रयत्न करा, 8 9 10. हे अशा पद्धतीने खूप चांगला आहे. तुमचा आळस तर कुठल्या कुठे पळून जाईल, बारीक घाम येईल, बारीक दम लागेल, नाडीचा ठोका वाढेल. आणि हेच आपलं आहे शरीराची डिटॉक्सिफिकेशन म्हणजे होण्याची. विषारी घटक निघून जातील घामाच्या श्वासाच्या माध्यमातून आणि दिवस तुमचा फ्रेश जाईल. आणि ते सुद्धा कसं, झोपल्या. आपल्या सगळ्यांनाच काय आवडते, झोप खूप आवडते. म्हणून तुमच्यासाठी खास हे झोपून व्यायाम मी घेऊन आलेलो आहे आज.
त्याच्यानंतर काय करायचंय, आपले दोन्ही हात अशा पद्धतीने एकमेकाला जॉईन करायचे आणि अशा पद्धतीनं डोक्याखाली घ्यायचे. त्याच्यानंतर एक गुडघा उचलायचा विरुद्ध आणि विरुद्ध कोपरानं त्याला टच करायचं, असा अल्टरनेट करायचा. बघा जेवढं टच होईल तेवढं. तुमचं जर पोट काय खूप वाढलेलं असेल तर टच होणार नाही सुरुवातीला, पण प्रयत्न करायचा. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे अशा पद्धतीनं. व्हेरी गुड. काय करायचं त्याच्यानंतर पुढची सोपी स्टेप काय आहे, एक पाय दुमडायचा, तो अशा पद्धतीनं पोटावर दाबायचा आणि हनुवटी जी आहे ती आपल्या गुडघ्याला लावायची. हे बघा, त्याच्यामुळं पोट सुद्धा खूप चांगलं साफ होणार आहे. पोटाचे त्रास, अपचन, गॅस होत असेल तर तो देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. हे बघा 1 2 3 4 पूर्वस्थितीत जावा, 5 पूर्वस्थितीत, 6 7 8 खूप छान, 9 10. त्याच्यानंतर दोन्ही पाय सोबत. हे बघा 1 2 3 4. गुडघे जर जास्त फोल्ड होत नसतील तर इथं धरा तुम्ही खाली. 5 सरळ, 6 सरळ, 7 8 9 10. व्हेरी गुड. त्यांचं पुढची स्टेप काय आहे सोपी. अशा पद्धतीनं पाय गुडघ्यातून दुमडायचे आणि आपल्याला काय करायचंय, थोडंसं लांब घ्यायचे, जवळ नाही घ्यायचे, थोडेसे लांब. आणि आपल्याला काय करायचंय, त्याच बाजूच्या हातानं त्या बाजूच्या टाचेला टच करायचं. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रामकृष्ण हरी माऊली म्हणायचं. ओके. त्याच्यानंतर काय करायचंय, आता बऱ्यापैकी आपली झोप निघून गेलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, उठायचंय आधार न घेता आणि आपल्या पायाच्या बोटांना टच करायचा प्रयत्न करायचा. परत जागेवर जाऊन झोपायचंय. बघा 1 रामकृष्ण हरी, 2 रामकृष्ण हरी, 3 रामकृष्ण हरी, 4 5 माऊली, 6. थोडा त्रास होईल सुरुवातीला तुम्हाला, असं होईल, असं होईल, होऊ द्या. परत तुम्ही नाही उठता आलं तर तुम्ही असं तरी उठा आणि पायाला तुम्ही टच कराच करा, प्रयत्न कराच करा. 6 7 8 हे 9. एकदम फ्रेश वाटेल तुम्हाला. 10. बघा आपली काळजी आपणच घ्यायची असते, दुसरं कोणी येत नाही. लोक तुम्हाला मोप दवाखान्यामध्ये घेऊन जातील, मदत करतील, सगळी मदत करतील, पण आपल्या शरीराची काळजी आपणच करावी लागते. आपला व्यायाम आपल्यालाच करावा लागतो, दुसऱ्याला करता येत नाही. करता आला असता तर मी तुमचा व्यायाम केला असता, पण तसं होत नाही. तुम्हालाच करावा लागणार आहे आणि ते तुम्ही 100% करणार याची मला खात्री आहे. लक्षात घ्या. आणि झोपून करायचे. पुन्हा पुन्हा सांगायला मी तुम्हाला, कुठेही जायचं नाही, वनवन करायचे नाही, काही नाही. घरातल्या घरात गच्चीवर करा, गॅलरीत करा, कुठं करायचं तिथं करा, पण करा. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला अशा पद्धतीनं आयटीत बसायचं आहे. हा जो आहे पाय दुमडायचा आहे, हा पाय सरळ करायचा आहे आणि हा हात ह्या पायावरती ठेवायचा आहे. दिसेल असं सांगतो तुम्हाला. 1 नंबर काम होणार आहे. बघा हे अशा पद्धतीने वर उचलायचं. 1 2 3 4 5 इझी आहे. 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. बघा या अशा पद्धतीने आयटीत बसा, राजासारखं बसा. हे आणि हा पाय दुमडा आणि हा पाय आता काय करायचा आहे, सरळ करायचा. 1 2 3 4 5 6. जेवढा होईल तेवढा. एवढा होते का, एवढाच होऊ द्या. हळूहळू तुमचा असा होईल, 90 डिग्री मध्ये होईल. ह्या बघा 8
9 10 एक नंबर काम होणार. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे अशा पद्धतीनं झोपायचं आहे. आणि झोपल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमची जी कंबर आहे ती गोल गोल फिरवायची अशा पद्धतीने. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलटी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता थोडस असं गुडघ्यावरती आणि हातावरती बसायचंय. असं बसल्याच्या नंतर आपल्याला हा जो पाय आहे तो पाय अशा पद्धतीनं करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू तुम्ही 15 वेळा करा, 20 वेळा करा, 30 वेळा करा, नो प्रॉब्लेम, पण करा. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रोज फक्त 1 महिना करा. 1 महिन्याच्या शेवटी खूप चांगले रिझल्ट येतील. मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा, डॉक्टर नंबर 1 काम झालंय. आतापर्यंत कुठल्याच ह्यानं माझं वजन कमी झालं नाही, पोट कमी झालं नाही, मांड्या कमी झाल्या नाही, कंबर कमी झाली नाही. तुमच्या व्यायामानं 1 नंबर काम कमी झालं. कमीत कमी 1 महिन्यामध्ये 5 किलो तरी वजन कमी झालंच पाहिजे. 100% सांगतो मी तुम्हाला, करून बघा तुम्ही. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, विरुद्ध पाय आणि विरुद्ध हात उचलायचा आहे, सरळ करायचा आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डॉग बर्ड पोझिशन म्हणतो आपण याला. हे अशा पद्धतीनं 11 12. 1 नंबर होणार आहे. 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी गुड. हे अशा पद्धतीने सगळे व्यायाम प्रकार अतिशय झोपून करायचे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचंय, शवासनामध्ये जायचंय अशा पद्धतीनं. हा डॉक्टरने लय पळवलं रे बाबा, आज पळवलंच पाहिजे. आणि तुम्ही पळणार, तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणून एवढ्या तळमळीनं सांगतो मी. तुम्ही प्रत्येक गोष्ट मी सांगितलेली ऐकता म्हणून मी सांगतो. जे ऐकत नाही त्यांना मी सांगत अजिबात नाही. तुम्ही दरवेळी ते ऐकता, फॉलो करता, त्याचे रिझल्ट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवता. म्हणून मला एवढ्या ताकदीनं तळमळीनं बोलायची ऊर्जा ईश्वर देतो, विठ्ठल देतो. लक्षात घ्या. तर हे शवासनामध्ये आपल्याला बसायचंय, झोपायचंय अशा पद्धतीनं. संपूर्ण शरीर रिलॅक्स ठेवायचंय. आजचा वर्कआउट एकदम नंबर 1 झाला. कसा झाला, हा व्हिडिओ करत असताना, बघत असताना कोण कोण केलं, त्यांना कसं वाटलं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशा पद्धतीनं आपल्या व्यायामाच्या व्हिडिओनं कोणाकोणाला फायदा झालाय, काय फायदा झाला हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा. शवासनामध्ये बसा, शरीर ढिलं सोडा एकदम. पायाच्या नाकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत हळूहळू लक्ष केंद्रित करा. श्वास मंद गंत ठेवा, स्थिर ठेवा, हळूहळू ठेवा. अशा पद्धतीनं तुम्हाला शवासनामध्ये बसायचं आहे. तर नक्कीच आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे.
तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, ज्यांचं वजन खूप वाढलंय, पोट खूप वाढलंय, ढेरी वाढले, कंबर वाढले, मांड्या वाढल्या, त्या लोकांना ते कमी करण्यासाठी आणि कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या एक नया पैसा खर्च न करता फिट होण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर कृपया आपलं चॅनल आजच जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, फिट रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.